कदम मस्तीतील वाड्यात चोर आहेत, सापडलेले आहेत. तर भावनो, आज मी आणि लखनबाया चाललो कासरवाडीला. स्वामी समर्थाला गुरुवार असल्यामुळं आता पुढे गेल्यानंतर कळालं इथं रेल्वेची क्रॉसिंग चालू आहे आणि रेल्वे ट्रॅकचं काम चालू आहे, त्यामुळे इथला रोड बंद होता. भावना आता त्या रेल्वे ट्रॅकचं काम चालू असल्यामुळं असल्या खडबार रस्त्याने जावं लागायला लागले. तर काय करेल, नशीब गांडू कुणाला बांधू. कसा आहे रोड, कसा आहे ऐका तोड रोडला. गाडी सगळी घालायला लागले त्याच्यातनं. तिथं बघ बॉक्स पिशव्या घेऊन आले. तू पण घे गाडी. तर भावना आता त्यानं फायनली घेतलेली आहे गाडी त्या खालनं. त्याला किती वेळ कन्व्हिन्स केलं, कंप्लीट 10-15 मिनिटं, तेव्हा त्यानं गाडी घेतली त्या खालनं. फायनली आपली गाडी तर निघलेली आहे. आता जाऊ आपण स्वामी समर्थाला. अरे कसं वाटलं? तर भावना आता सक्सेसफुली आपल्या पहिल्यानं गाडी काढली तिथनं बाहेर. पोचलो फायनली हायवेला पोचलो. इथं काम चालू आहे. आता आपलं झालेलं आहे स्वामी समर्थाचं दर्शन. तर भावना आता आपलं दर्शनी झालेलं आहे, पण आता त्या रस्ता नाही बाबा जायचं. आता आपल्याला जायचं आहे रस्त्यानं, सौंदर्य मार्गे. इथून हा रस्ता चांगला जायचं. ह्या रस्त्यानं डायरेक्ट सोलापूर रोडला निघतंय. A few moments later. तर भावना आता रात्रीचे 8 वाजलेत. ह्या जयरामच्या रानात सारखं काय ना काय तच राहतंय. आता यांच्या रानात कोणतर आले 5-6 जण हिरीपाशी बावा लागणार. आता काय विषय झालाय तिथं जाऊन. हे जिल्हा काय कसलं असलं राहणार रे, सारखं काय ना काय त्यात घडतच राहतंय. इतना चुभने लगा हूं सबको, छुरा तो नहीं हूं. कोण आग्यात जा, तीच कर असं जाऊ तिथं बघू कोण आहे. तर भावना आता फायनली आलो जयरामच्या रानापाशी. बघू आता इथं कोण आहे. तर भावना आता आम्ही बघितलेलं आहे सगळ्यांनी. काय विषय नाही, ती खेकडं पकडाय आलती. आम्हाला वाटलं ह्यांच्या हिरीवर मोटर बिटर चोराय आलती काही, तर तसं काय विषय झाला नाही.